राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र लढले तरी सुद्धा शरद पवार त्यांच्याकडे गेले तरी अजित पवार वेगळे होते, एकीकडे एकनाथ शिंदे वेगळे होते. राज ठाकरे एकत्र येतात मुंबईत म्हणल्यानंतर काँग्रेस त्यांच्याबरोबर लढली नाही. या सगळ्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाल्याचं आता विश्लेषकांना साक्षात्कार होतोय सगळ्यांना. पण हे रणनीती म्हणून केलं असेल 6, 7, 8 वर्षाच्या परिश्रमाने, तर मग मात्र भारतीय जनता पक्ष म्हणजे मी फडणवीसांना धुरंधर किंवा फडणवीस हत्या राजकारणाचे हिरो असं म्हणणार नाही. कारण फडणवीस हा ब्रँड आहे, तो दाखवायचा चेहरा आहे, मोदी हा दाखवायचा चेहरा आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक माणूस हे ठरवत नाही, हे खूप प्लॅन करून कलेक्टिव्हली केलं जातं आणि त्यांनी रणनीती आखली होती. त्याची पार्श्वभूमी काय आहे पुन्हा, तर अटल बिहारी वाजपेयींचं सरकार केंद्रात चांगलं काम करून सुद्धा आधी 13 दिवसात गेलं, मग 13 महिन्याचं गेलं आणि मग 4.5 वर्षांनी ते गेलं. कारण त्यांनी निवडणुका थोड्या लवकर घेतल्या, अर्ली पोस्ट घेतले आणि महाराष्ट्रात नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा. आणि तरी महाराष्ट्रातलं राण्यांचं सरकार गेलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं आलं आणि केंद्रामध्येही तीच परिस्थिती झाली. अटल बिहारी वाजपेयी आले, पण ते 4 वर्षानंतर त्यांचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंगांचं आलं. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे जे थिंक टँक असतील त्यांच्या हे लक्षात आलं की फक्त चांगलं काम करून आपण निवडून येऊ शकत नाही वेलफेअर स्टेट म्हणून. म्हणून त्याच्याबरोबर काहीतरी चॉकलेट, गोळ्या, बिस्किट वाटायला लागतात. मग ती काय असतात? कल्याणकारी योजना करताना 80 कोटी लोकांना फुकट धान्य देतात, महाराष्ट्रात लाडकी बहीण देतात,